दापोली तालुक्यातील मौजे सातेरीतर्फे हवेली या ठिकाणी एका प्राथमिक शाळेतील बालिकेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी आरोपी शिक्षकास 2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने ठोठावली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव विजय महादेव कळंबटे असून तो रत्नागिरीतील हातकंबा येथील आहे। दापोली तालुक्यातील मौजे सातेरीतर्फे हवेली या ठिकाणी एका प्राथमिक शाळेतील बालिकेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2009 ला दापोली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात खटला चालून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती। या निर्णयाविरुद्ध सरकारी पक्षातर्फे खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात अपील दाखल करण्यात येऊन चालवण्यात आला होता। या कामी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील ॲडव्होकेट मृणाल जाडकर यांनी सविस्तर व्यक्तिवाद केला। युक्तिवादाचे पृष्ठार्थ उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे कोर्टात सादर करण्यात आले। सरकारी वकील ॲडव्होकेट मृणाल जाडकर यांचा युक्तिवाद आणि न्यायनिवाडे यांची दखल घेऊन आरोपी विजय महादेव कळंबटे याला डॉक्टर सुधीर देशपांडे अतिरिक्त सत्र न्यायालय खेड यांनी भादवी कलम 356 कलमाखाली 2 वर्ष सश्रम कारावास आणि 30,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 4 महिने सश्रम कारावास तसेच भादवी कलम 342 या कलमाखाली 1 वर्ष सश्रम कारावास आणि ₹15,000 रुपये दंड न भरल्यास 2 महिने सश्रम कारावास तसेच भादवी कलम 506 कलमाखाली 1 वर्ष कारावास आणि 15,000 रुपये इतका दंड व दंड न भरल्यास 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। सदर प्रकरणी सरकारी वकील ॲडव्होकेट मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजूने युक्तिवाद करून संपूर्ण केसचं कामकाज पाहिलंय।